सात्विक, पारंपरिक आणि शुद्ध शाकाहारी आणि ते पण 22 पदार्थ. तर हा व्लॉग पूर्ण बघा आणि चला माझ्याबरोबर. आधी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा आउटफिट ऑफ द डे. तर असे वेगवेगळे ब्रेसलेट्स घातले आहेत एकाच वेळी, गोल्डन कलरचं वॉच आणि स्टेटमेंट इयरिंग्स, ते पण ब्ल्यू कलरचे, कारण का मी पिंक कलरचं टॉप घातलं आहे आणि ब्ल्यू कलरची डेनिम जीन्स. सो फ्रेंड, पिंक आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. तर चला जाऊया ठाण्याच्या राम मारुती रोड येथे गजानन महाराजांच्या मठात. फ्रेंड्स, गजानन महाराजांचं मठाच्याच बाजूला आपल्याला प्रसादालयाला जायचं आहे. तिथे तुम्हाला सात्विक जेवण मिळतं आणि हे आहे गजानन महाराजांचं राम मारुती रोडच्या इकडचं मठ. तर मी दर्शन घेतलं आहे आणि मी चालली आहे प्रसादालय हॉटेलमध्ये आणि तिथे आमरस थाळी मिळणार आहे. सो फ्रेंड्स, लंचला आमरस थाळी खाणार आहोत आणि आमरस अनलिमिटेड आहे. तर चला जाऊया प्रसादालय हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण करण्यासाठी. आपले टोकन नंबर आल्यावर स्वच्छ हात आणि पाय धुवूनच तुम्हाला आत जावं लागतं. जे पहिलं रेस्टॉरंट मी बघितलं आहे की तिथे तुम्हाला तुमचे शूज सँडल बाहेर काढून हातपाय धुवूनच आतमध्ये जावं लागतं. तुम्हाला आधी मिळतं ते ताक मिळतं. तर खूपच मस्त ताक आहे आणि मी माझ्या मैत्रिणींबरोबर लंच करायला आली आहे, कारण का आज आहे संकष्टी आणि आम्ही प्युअर व्हेज जेवायचं आहे. माझ्या दोन्ही मैत्रिणींचा उपवास आहे. तर मी साधी थाळी मागवली आहे, जी तुम्ही माझ्या आता बघता येते, आणि माझ्या मैत्रिणींनी आमरस थाळी मागवली आहे. तर जास्त काही डिफरन्स नाही आहे, पण खूप सुंदर वेगवेगळ्या भाज्या आणि खूपच चविष्ट भाज्या आहेत. फ्रेंड्स, आज माझा बड्डे आहे आणि मला साधी थाळी आणि ह्या आंबा थाळी खातात बघा दोघी. आता त्याच सांगतील त्यांच्या थाळी का स्पेशल. ऑलमोस्ट सगळे पदार्थ सेम आहेत, फक्त आमरस थाळीमध्ये आमरस मिळतो. साधना, या थाळीचं तुझं काय फेवरेट आहे? आमरस. कारण का आमच्या इथे पावसाळा सुरू नाही झाला आहे अजून, मे महिन्याच आहे. काय ग गीता? येस. हां, अजून दुसरं फेवरेट पुरणपोळी. पुरणपोळी का माही विचारते माहिती, आज दोघींचे उपवास आहेत म्हणून कडक उपवास आहेत. हां, अजून साधना? ठेचा आहे. हां, पिठलं भाकरी. अच्छा. नको, आता साधना सगळंच सांगते. थांबा, आता गीताकडे बोलूया. माझं फेवरेट आहे उकडीचे मोदक. आज अच्छा. आहे संकष्टी. हां, त्यामुळे हे तर मॅन्डेटरी आहे, हे तर हवंच. येस. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पिठलं आणि भाकरी. भाकरी, येस. त्याचं डेडली कॉम्बिनेशन. सोबतच महाराष्ट्राची परंपरा आपली आळूवडी. एक नंबर. चलो या जेवायला. या जेवायला. नाही, उपास सोडायला या. ओके, या उपास. या उपास सोडायला. सो फ्रेंड्स, सगळे पदार्थ मस्त होते. तर मी काही तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगणार नाही, पण जेव्हा पण तुम्हाला सात्विक आणि मस्त असं व्हेज जेवण जेवायचं असेल तर डू विजिट प्रसादालय. खूप मस्त आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला एवढंच सांगेन, जर तुम्हाला चांगलं व्हेज जेवण जेवायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.